द स्ट्रगल इज रिअल. कारण की बेस्ट व्ह्यू बघण्यासाठी काय बेस्ट प्लेस आहे बघा, कसं जावं लागतंय. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ आहे, नवीन दिवस आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा वेगळा असणार आहे गेल्या व्हिडिओपेक्षा. कारण की आज मी जाणार आहे भटकंतीवरती. भटकंती म्हटल्यावरती नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणं. अर्थातच आपण नवीन नवीन ठिकाणांवरती जाणार आहोत, पाहणार आहोत आणि तो नवीन एक्सपिरियन्स घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नवीन ठिकाणं पाहायला मिळतील, तीसुद्धा आपल्या वेगळ्या व्ह्यू थ्रू, म्हणजेच एकदम मजेशीर. आणि मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझे काही मित्र आहेत. आणि ते कोण मित्र आहेत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजतील. प्रत्येकाची मी ओळख करून देईन, तुम्ही त्यांना ओळखताच, पण आपल्या व्हिडिओ थ्रू त्यांची वेगळी ओळख करून देईन. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता कोण कोण आहेत माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर माझ्यासोबत आहे एक्सप्लोर विथ MP म्हणजे महेश पाटील, नंतर एक्सप्लोरर प्रयाग म्हणजे प्रयाग मयेकर, आणि दुसरा अमोल सनगरे फोटोग्राफी म्हणजेच अमोल सनगरे. हे तिघंही रत्नागिरीतले आहेत आणि माझे खास मित्र आहेत. तर पहिला आहे प्रयाग, दुसरा आहे महेश आणि आतमध्ये आहे अमोल. ओके, सो आम्ही तिघंजणं असणार आहोत, 4 जण, ते 3 आणि मी 4. सो आता बघूया पुढे काय काय मजा बघायला मिळते ती. आता आम्ही आहोत धारतळ्यावरती आणि गाडीत पहिलं डिझेल वगैरे टाकून घेऊया, म्हणजे कसं नॉनस्टॉप जाता येईल आपल्याला. तर इथून कमीत कमी आपल्याला अजून 1-2 तासाचं अंतर कवर करायचं आहे. मग आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचू आणि लोकेशनवरती पोहोचल्यावरती खरी मज्जा सुरू होणार आहे. गाडीत तर मी काही शूट करणार नाही आहे, डायरेक्ट लोकेशनवरती भेटूया आपण आता. तर मंडळी, आता आम्ही आचऱ्याच्या थोडंसं मागे आहोत आणि मुंदळेच्या थोडं पुढे. तर आत्ता आम्ही थांबलो आहेत नाश्ता करायला, कारण की सकाळी आम्ही लवकर निघालो होतो आणि आता प्रचंड भूक लागले. सगळ्यांचे चेहरे तुम्हाला दाखवतो कसे झालेत ते. तो तर झोपलाच आहे आणि इकडे महेश आहे. हो, आणि बाहेर प्रचंड ऊन आहे, त्यामुळे आम्ही आहेत ना असं एक हॉटेल जे बघितलं होतं एकदम छोटं आहे, ते सावली वगैरे व्यवस्थित वाटली, त्यामुळे आता आम्ही इथे थांबलो आहे. इथे आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आणि मग पुढे जाणार. आता आम्हाला अजून 1.5 तासाचं डिस्टन्स कवर करायचं आहे, कारण की आमचा जो डेस्टिनेशन लोकेशन आहे तो खूप पुढे आहे. मिसळ आपल्या दोघांची पहिली डिश आलेली आहे. ते प्रयाग घे. होय द्या. लास्ट टाइम गोपाळमध्ये किती देतात ती भरून. कमीत कमी आता आम्ही 5 किलोमीटर आत गेलो होतो त्या लोकेशन बोर्डापासून, आणि तो आम्ही रस्ता चुकलेलो आहोत. कारण की ज्या कायाकिंग स्पॉटवर आम्हाला जायचं आहे तो ओमकार परब म्हणून आहे, त्याचा जो रोहन परब, तर तो रोहन परबचं ते कायाकिंगचा स्पॉट आहे तो दुसरीकडे आहे. तर म्हटलं की हे इथून नाही ना, तर पुढे जाऊया म्हणून. तर आता परत आम्ही पुढे चाललो आहे, बघूया, शोधूया. तर मगाशी जो आम्ही राईट मारला होता ना तो चुकीचा होता. खरा खवणे कायाकिंग जो मेन स्पॉट आहे तो इथून आहे आपल्याला. तर आता आम्ही इथून राईट घेतोय, इथून आत जायचं आहे. आणि आता इथून आतमध्ये अजून किती आहे काही अंदाज नाही, बघूया. तर हा जो तुम्ही बोर्ड पाहताय ना, हा मेन बोर्ड आहे. आम्ही मगाचपासून सारखे फिरत होतो इकडे तिकडे इकडे तिकडे, पण आत्ता फायनली आम्ही आमच्या मेन डेस्टिनेशनवरती आलेलो आहे. गरमी इतकी आहे की आता आम्ही इथे खवणे बीचवरती आहे ना, ह्या आजीच्या इथे कोल्ड्रिंक घेतो आहे. आजी, आता ह्याची नावं तुला माहिती नसतील ना, मग कशावरून ओळखतेस? कलरवरून, बाटल्यांवरून? किती झाले 3 बाटल्यांचे? 20 रुपये ना, 60 रुपये ना? चालेल. बिटक्या झाल्या.
आजी बिटकी कशी? म्हणजे हे हो ते 700 रुपये डझन. 700 रुपये डझन. यावर्षी आंबे कमी आहेत ना? तो खूप कमी आहे. आमच्याकडे पण नाही. तर सध्या आम्ही आहोत खवणे बीचवरती. आणि खवणे बीचवरती आहे ना जास्त फेमस म्हणजे हे सगळं कायाकिंगचं. कारण की बघू शकता खाडीचं पाणी आहे ना असं आतमध्ये येतं, पूर्ण शांत आहे. त्याच्यात कायाकिंग करतात. बरेच स्पॉट आहेत. आणि समोर हा मस्त समुद्र आहे. ऊन भरपूर आहे आता, त्यामुळे जरा समुद्रावर फिरण्याची काय मानता नाही. गाडी आता आपली इथे पार्क केलं आहे बीच साईडला. आणि आपण सगळेजण आता चाललो आहेत कायाकिंग करायला. काय व्ह्यू आहे बघा, जबरदस्त. कोकण कोकण आहे, कोकण म्हणजे कोकण. काय सुंदर आहे बघा आणि शांत आहे. ही जी वाईब आहे ना हे खतरनाक वाईब आहे. नाही घ्या. नाही नाही. यस, पुण्यामध्ये हेच इम्पॉर्टंट आहे रे. कसं करायचं? काय रे बुवा. हे आम्हाला सगळ्यांनी अरे वा वही सही इथे हा फिलिंग आहे. आपण असं एकत्र आलं पाहिजे पुढे वा असं. हे तू पण महेश दाखवते आधी लाय ती सेटअप कर. थांबा होल्ड. तुझं वरती कर प्रयाग. एवढी सगळी मेहनत करावी लागते एका शॉटसाठी. वा, थंड. कसं आहे रे, यालाच काय? मस्त एक नंबर. नाही, इकडे अजून कॅप्चरिंगच चालू आहे. हा बघा, इकडे पण सेम. तर आत्ता आम्ही कायाकिंग करणार आहोत सिंगल बोटमध्ये. तर इथे आपले शूज वगैरे काढून ठेवायचे आहेत आणि सेफ्टी जॅकेट इम्पॉर्टंट आहेत. सेफ्टी जॅकेट घ्यायचे आणि मग कायाकिंगला सुरुवात करूया आपण. सगळेजण आपापली होडी निवडत आहेत. रंगीबिरंगी. हिरवी नको फक्त मला, हिरवी अजिबात नको. प्रोफेशनल आहेत. अरे झोपले रे ते. अरे थोडा वेळ थांबा. अजून आपण कांदा वाळणार झोपायचं. तिकडे जाऊन स्टोरी बिरी करूया मस्त एकदम. आतमध्ये जायचं काय ते काय? तर आत्ता आम्ही आहोत कांदळवनामध्ये, जे खवणे बीच आहे तिथे आम्ही जिथे कायाकिंग करतोय. कायाकिंग मस्त एक्सपिरियन्स आहे. म्हणजे पहिलं बोरिंग वाटतं असं बघून की काय करणार, नॉर्मलच सर बोटीत बसायचं. आणि पण जेव्हा आपण याला काय बोट म्हणतात त्याला किंवा काय जे व्हॉटेवर म्हणतात, तर याच्यामध्ये बसल्यानंतर जो एक्सपिरियन्स येतो, स्वतःच्या हाताने हे जे वल्ले असतात हे स्वतः आपण वल्ले मारत ह्याच्यामध्ये पूर्ण फिरायचं असतं. आणि तेव्हा जी खरी मज्जा येते, खूप भारी एक्सपिरियन्स असतो. आता मी इथे थांबलो आहे कारण की मध्ये जर गेलो मधल्या भागामध्ये तर तिथे स्टेबल राहता येत नाही आहे, कारण की हवेमुळे बोट ऑटोमॅटिकली मूव्ह होते. सो मी इथे आता स्टे केला आहे सावलीमध्ये. हे बघा वाऱ्यावरती कशी फिरते आहे माझी बोट आणि कुठेही आदळते. तर आत्ता आपण जाऊया आपल्या ग्रुपसोबत, व्हिडिओ वगैरे जरा कॅप्चर करूया आणि मुमेंटला एन्जॉय करूया. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. आत्ता आम्ही बरोबर या कांदळवनात आहे आतमध्ये. इथून आतमध्ये एंट्री केलेली आणि एक जण आता आमचे व्हिडिओ करतात. वाव. इथं सगळे आता आमचे मोगली पराक्रम चालू आहेत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. लाईफ जॅकेट सगळ्यांनी काढलेलं आहे. लाईफ जॅकेट काय रे बुवा. एकच चालली. मगाशी इथे जास्त गर्दी नव्हती, पण आता बघू शकता इथे किती गर्दी झाली. आता
म्हणजे मगाशी जेव्हा आम्ही आलो ना सुरुवातीला तेव्हाच खरी मजा होती. व्हिडिओ काढ ना 0.5 मध्ये. व्हिडिओ काढू चल ठीक आहे. 0.5 वाईटला ना. बराच वेळ आम्ही मजा करून झालेली आहे आणि असे आहेत ना खूप सारे स्पॉट आहेत तिथे. कांदळवन आहे, अशी नारळाची झाडं आहेत, परत अशी रानटी झाडं वगैरे आहेत, त्यांच्या खाली आम्ही मस्त सावलीखाली एन्जॉय केलेलं. फुल कायाकिंगचा आनंद घेतलेला. आणि आता आपली अर्धी गँग तिकडे गेले आणि मी एकटाच असा इथे उन्हामध्ये आता फिरतोय. मी पण जातो चला. कायाकिंगचा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम मस्त, एक नंबर, मजा आली. खूप मजा आली खूप. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. सगळ्यांचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स नव्हता कारण की एक्सप्लोर विथ MP आला होता अगोदर आणि त्यानेच आम्हाला इथे आणलं. बाकी आमच्या तिघांचा तर एक नंबर एक्सपिरियन्स होता. आणि आता आम्हाला इथून अजून 3-4 लोकेशन्स कवर करायचे आहेत. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. रॅग मागे थांब. आता मंडळी 4:22 झालेत आणि आत्ता आम्ही आलो आहोत जेवायला. कारण की भटकलेलो, फिरलेलो, खूप मजा केलेली. आणि आत्ता आम्हाला ना सनसेट पॉईंटला जायचं आहे, जो या सिंधुदुर्ग पट्ट्यातला सगळ्यात फेमस पॉईंट आहे म्हणायला हरकत नाही. तर आता आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत. पण त्याआधी पेटपूजा. थोडं लेट आलो आहे पण थेट आलो आहे. भात देतो आता तापमा. सुरमई थाळी सफिशियंट. आत्ता आम्ही जिथे जाणार आहोत ना तो तिथे समोरचा स्पॉट आहे गोल्डन रॉक. तर आम्हाला तिथे जायचं आहे आणि त्याच्या आधी हा त्याचा ओव्हरव्ह्यू बघा. म्हणजे आम्ही आत्ता आहेत ना असे वरती थांबलो आहे, इथे गाडी थांबवली आहे आणि लगेच आम्हाला हा स्पॉट दिसला आहे. खूप सुंदर असा हा स्पॉट आहे. म्हणजे बघितलात ना तर पूर्ण इथे ग्रीनरी, माडांची झाडं, व्हाईट सँड आणि पुढे समुद्र आणि रॉक. तो जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे. तर आता मी चाललो आहोत निवती बीचवरती, जो तिथे गोल्डन रॉक आहे तो पाहण्यासाठी. गाडी मागे पार्क केली आहे पे पार्कमध्ये आणि आम्ही चाललो. सुंदर बीच आहे. तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू दाखवला होता वरच्या साईडने आणि आता आपण तिथे ऑन स्पॉट जाणार आहोत. बघूया आता किती छान आणि नयनरम्य असा तो स्पॉट आहे तो. तर इथे तो किल्ले निवती बस स्थानक आहे. इथे ते पार्क करायला देत नाही, त्यामुळे गाड्या आपल्याला खालच्या बाजूला पार्क कराव्या लागतात. आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. किल्ले निवती बीचकडे जाण्याचा मार्ग असा घरांमधून वगैरे मार्ग जातो. रोड जाताना रोड आणि व्ह्यू असेल रोड आणि व्ह्यू. निवती बीचकडे जाण्याचा रस्ता खूप डेंजर आहे. कारण की आम्ही जसे जातोय असं वाटत तर नाही आहे की बीचकडे चाललो आहे. पूर्ण घरांच्या बाजूने वगैरे असं वाटतं की प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्येच जातो कोणाच्या तरी. पण इथे बॅनर लावलेले आहेत किल्ले निवती बीच. हुज दिस बीच? Bro knows the spot. द स्पॉट. You can wonder what you know.
तर आता आपण ज्या स्पॉटवरती आहोत ना तो आहे निवती बीच. खूप शांत बीच आहे. फक्त गावातली मुलं क्रिकेट खेळत आहेत ते सुद्धा इथे वरच्या बाजूला. आणि इथे समोर हा पूर्णपणे बीच आहे. किती सुंदर आहे बघा आणि किती शांत आहे. आणि हा जो रॉक आहे ना याला गोल्डन रॉक म्हणतात कारण की हा गोल्डन कलरचे जे रॉक शेड आहेत. आणि वरती गेलात ना तर खूप सुंदर असा व्ह्यूसुद्धा दिसतो. तो कुठचा मूवी तो मराठी? एप्रिल मे 99 मध्ये जे लास्ट शूट आहे ना ते इथे किंवा तिथे झालेलं आहे. इथे ना हां या रॉकवरती. खूप सुंदर असा हा स्पॉट आहे. मला शॉर्ट घेतो कडे बोला. आज दोन केलं की धूर येतोय ना आणि त्याला बोल आम्ही ते गोल्डन रॉकवरती जो तो आम्ही आलोय ना खूप भारी आहे कारण की एका बाजूला एक असे बीच आहे जे आणि समोरच बघितलं ना तर तिकडे खूप पुढे लाईट हाऊस आहे. दिसणार नाही झुम हां ते बघा ते जे आहे ते लाईट हाऊस आहे निवतीचं. आणि हा सेकंड बीच आहे. त्याच्याच या बाजूला अजून एक बीच आणि हा गोल्डन रॉकच्या त्या बाजूला दुसरा बीच आहे. आणि आपण फिरतोच आहे बीच बीच बीच. तर बघा फक्त आपल्याला कसं जायचं इथे वरती. खतरनाक अशी चढाई करून. आणि माझ्या पायामध्ये आहेत कोल्हापुरी चप्पल. अवघड असणार आहे चढणं. हे बघा स्पॉट खूप भारी आहे. छान स्पॉट आहे. आणि ऊन सुद्धा खूप छान आहे. फार काही स्ट्रगल नाही आहे पण इथून जायचं आहे आणि आम्ही दमलो आहेत कारण की हे जे खडक आहेत यातलं डिस्टन्स खूप जास्त आहे. लांब लांब पावलं जावं लागतं आहे. त्यामुळे सगळे असे चालले आहेत. जाऊ देत सगळ्यांना मग आपण जाऊया. आणि गोल्डन रॉकचा खरा रॉक बघा कसा आहे तो. हा चमकणार आहे. हा नॉर्मल नाही आहे. त्यामुळे याला गोल्डन रॉक असं म्हटलं जातं कारण की याच्यावरती जेव्हा सनलाईट पडतो ना तर तो हा चमकतोय. तो बघा तो बघा तसा चमकतोय म्हणून त्याला गोल्डन रॉक म्हणतात. काय सुंदर आहे बघा त्याची शेड. द स्ट्रगल इज रिअल कारण की बेस्ट व्ह्यू बघण्यासाठी काय बेस्ट प्लेस आहे बघा. कसं जावं लागतंय आणि असं आम्ही खालून आलेलो आहे. काय स्ट्रगल आहे बघा. तिकडून चालत आलो होतो आम्ही लोक आणि हे एकदम खडतर असं वरती येणं होतं. आणि व्ह्यू दाखवतो हा बघा. हा तो व्ह्यू. एक नंबर असा हा व्ह्यू. मंडळी इथे आहे ना आम्ही आता जिथे गोल्डन रॉकला आलोय समोर मस्त डॉल्फिनचं दर्शन होत आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तो दिसतोय पण ना व्हिडिओत येत नाहीये. बघूया आपलं लक असेल ना तर त्याला कॅप्चर करू. कोणत्या इकडे तिकडे हा तो बघा दिसला का मंडळी? दोन आहेत दोन मंडळी बघा तो पण तिकडे गेला. आता पुढे जाते तर पुढे जाते. गोल्डन रॉक बघून तर झालेलं आहे. आणि आता सूर्यास्त सुद्धा होतो तिकडे समोर. आणि आता आपण निघूया. आणि आता जाण्याचा स्ट्रगल पण तेवढाच मोठा असणार आहे कारण की वरती येणं खूप इझी होतं. खाली उतरणं थोडंसं डिफिकल्ट असणार आहे. अनवाणी उतरायचं. अनवाणी चप्पल साईडला काढून ठेवले.
तर मंडळी, पाहिलात तुम्ही पूर्ण व्लॉग. जर पाहिला नसेल तर व्लॉग पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. तर आम्ही गेलो होतो खवणे बीचला कायाकिंग करायला. तर खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. मी तरी फर्स्ट टाईम कायाकिंग केली आणि माझ्यासोबतच्या अजून दोघांनी. आणि नंतर आम्ही गेलो गोल्डन रॉकला, निवती बीचला. तर असे आम्ही मालवणमध्ये काही ठराविक जे स्पॉट आहेत जे खूप सुंदर आहेत, त्यातले काही ठराविकच स्पॉट आम्ही एक्सप्लोअर केले. अजून बरेचसे असे लोकेशन्स आहेत जे एक्सप्लोअर करायचे आहेत, जे आपण हळूहळू करू. एका दिवसामध्ये पॉसिबल होत नाही, कारण की आम्ही सकाळी गेलो आणि रात्री रिटर्न आलो. रात्री व्हिडिओ एंड करता आला नाही. आणि महेश, अमोलदादा आणि प्रयाग हे रात्रीच निघून गेले तिघंजणं. आणि आत्ता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि अजून चांगले व्हिडिओज इम्प्रूव्ह होतील नक्कीच. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आवडला असेल आणि पूर्ण पाहिला असाल तरच कमेंट करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.